नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सहकारी मंडळांच्या प्रथम परिषदेला उद्घाटक म्हणून केलेल्या भाषणाला सुरुवात केली आणि त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना सुरुवातीला सभ्य गृहस्थ हो असं त्या सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींना उद्देशून त्या ठिकाणी म्हटलं. आणि त्यानंतर त्यांनी जे काही विचार मांडायला त्या ठिकाणी सुरुवात केली, त्या विचारांतून त्यांनी शेतकऱ्यांनी आपापल्या भागात गेल्यानंतर कोणकोणत्या उपाययोजना शेती या क्षेत्रात अवलंबल्या पाहिजे, त्यासाठीच्या काही उपाययोजना किंवा ते विचार त्यांनी शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न या भाषणाद्वारे केल्याचं आपल्याला आढळून आलं. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रथम परिषदेला प्रारंभ करण्याचे त्यांचे मुख्य हेतू दोन कोणते होते ते सुद्धा त्यांनी सुरुवातीला आपल्या भाषणातून सांगितलं. त्याचबरोबर सहकारी मंडळी ही उपयुक्त अशा प्रकारची संस्था का आहे, कशा प्रकारे ती उपयुक्त आहे, त्यामधून शेतकऱ्यांना खरोखर कोणकोणते फायदे होणार आहेत, कोणकोणते त्याचे उपयोग आहेत, याविषयीची माहिती आपल्या भाषणातून त्यांनी शेतकऱ्यांना दिली. आणि त्याचबरोबर ग्राम जीवन आणि शहरी जीवन म्हणजेच नगर जीवन यामध्ये जे अनेक प्रकारचे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होत आहेत किंवा झालेले आहेत, ते गुंतागुंतीचे प्रश्न आजपर्यंत सुद्धा लोकांना सोडवता येत नाहीत असं ते म्हणतात. आणि हे सोडवण्यासाठी सर्वात फायदेशीर गोष्ट किंवा सर्वात उपाययोजना ज्यामध्ये दिलेल्या आहेत अशी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सहकारी चळवळ होय. आणि म्हणूनच प्रत्येकाने सहकारी चळवळीमध्ये काम केलं पाहिजे. सहकारी चळवळीमध्ये सांगितलेल्या गोष्टींचं अवलोकन प्रत्येक शेतकऱ्याने, प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक गावकऱ्याने केलं पाहिजे असं ते आपल्या भाषणातून प्रत्येकाला सांगू इच्छितात. त्यानंतर पुढे जाऊन ते सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींना उद्देशून असं म्हणतात की तूर्त म्हणजे आत्ता तरी प्रत्येक प्रतिनिधींचं किंवा तुमचं सर्वांचं लक्ष हे शेतकरी वर्गाकडेच लागून आहे. आणि मला असं वाटतं की काही दिवस ते अजूनही त्या शेतकरी वर्गाकडेच लागून असायला हवं. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी या ठिकाणी नमूद केलेली आहे की ते म्हणतात की अजूनही आपल्या भारत या देशामध्ये 75% अधिक लोक हे शेतीवर निर्वाह करत असतात. त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेती या व्यवसायावरच अवलंबून असतो. आणि म्हणूनच 75% अधिक लोक शेतीवर निर्वाह करत असतात. तर म्हणून आत्ता सुद्धा सहकारी मंडळांच्या या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे लक्ष देणं, शेतकऱ्यांच्या गरजांकडे लक्ष देणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. म्हणून आत्ता तुम्ही जे शेतकऱ्यांकडे लक्ष देत आहात ते अजूनही इथून पुढे शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष द्या आणि त्यांची काळजी घेणं ते सुद्धा आपली गरजच आहे असं ते आपल्या भाषणाद्वारे म्हणतात. आणि त्याचबरोबर पुढे जाऊन ते असं म्हणतात की शेतकरी हा कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे किंवा शेतकऱ्याला लोक काय काय म्हणतात किंवा शेतकरी म्हणजे फक्त अशाच प्रकारचा आहे अशी समजूत लोकांची झालेली आहे. तर शेतकरी हा कशा प्रकारे प्रसिद्ध आहे ते मांडताना त्यांनी 3 शब्द या ठिकाणी सांगितलेले आहेत की शेतकरी हा अज्ञानी आहे, त्याचबरोबर हा शेतकरी दरिद्री आहे आणि त्याचबरोबर तो अदूरदर्शी सुद्धा आहे. म्हणजे शेतकरी हा गरीब आहे, त्याला ज्ञान नाही, तो अज्ञानी आहे आणि त्याचबरोबर तो अदूरदर्शी सुद्धा आहे असं ते आपल्या भाषणाद्वारे या ठिकाणी मांडतात. आणि आपली शेती ही पारंपरिक पद्धतीने जरी त्याला करावयाची असेल तरी पारंपरिक शेती करत असताना आपल्याकडे किती जनावरं असायला हवीत, किती साहित्य, कोणतं साहित्य असायला हवं याचंच ज्ञान त्याला पुरेसं नसतं. तर तो शास्त्रीय पद्धतीची शेती कशी करावी हे कधी शिकणार आणि त्याचं ज्ञान त्याला कुठून मिळणार, कसं प्राप्त होणार आणि त्याचं तो किती प्रमाणात अवलोकन करणार हा प्रश्न त्यांनी या भाषणाद्वारे उपस्थित केलेला आहे. आणि पुढे जाऊन महाराजा सयाजीराव गायकवाड हे असं म्हणतात की या सर्व दुःखांचं मूळ हे आर्थिक अडचणीत आहेत. त्या अडचणी निवारण्याचं सामर्थ्य कोणत्याही लोकोपयोगी कायद्यात नसतं. त्यांच्यावर एकच व उघड उपाय आहे, तो फक्त सहकारी चळवळीचा. जिथे जिथे म्हणून अज्ञान, दारिद्र्य, अविचार व दुर्गुण माजले आहेत तिथे तिथे एक सहकारी चळवळीची मात्राच लागू पडते. तुमच्यापैकी ज्या कोणी सहकारी चळवळीचा जर्मनी, डेन्मार्क, हॉलंड इत्यादी देशांतील इतिहास वाचला असेल त्यांची खात्रीच झाली असेल की सुधारणेचे लोण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवायचे असेल आणि ते पोहोचवलेच पाहिजे तर त्या कामी सहकारी मंडळ्या स्थापन करणे हाच एक रामबाण उपाय आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी जो जगभर प्रवास केला आणि जगभर प्रवास केल्यानंतर त्यांनी जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्या निरीक्षणांद्वारे त्यांना या ठिकाणी असं आढळून आलं की शेतकऱ्यांचे हे जे हाल होत आहेत, शेतकऱ्यांना ज्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे, अडचणींना सामोरं जावं लागत आहे,
त्याचं मुख्य कारण म्हणजे शेतकरी हा अज्ञानी आहे, अदूरदर्शी आहे आणि त्याचबरोबर दरिद्री सुद्धा आहे. आणि याचं कोणतंही मूळ हे कोणत्याही लोकोपयोगी कायद्यामध्ये नसतं. म्हणजे ह्या अडचणी जर निवारायच्या असतील तर या अडचणी निवारण्याचं सामर्थ्य हे कोणत्याही लोकोपयोगी कायद्यामध्ये नाही. म्हणजे सरकारने एखादा लोकांना उपयुक्त असणारा, उपयोगात येणारा कायदा त्या ठिकाणी केला तर या कायद्यामध्ये या अडचणी निवारण्याचं सामर्थ्य नसतं. या अडचणी निवारण्याचं सामर्थ्य जर कुठं असेल तर ते फक्त आणि फक्त सहकारी चळवळीमध्येच आहे, असं ते या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. या सर्व दुःखांचं जे मूळ आहे ते फक्त आर्थिक अडचणीत आहे. या आर्थिक अडचणी आपल्याला सोडवायच्या असतील तर आपण सहकारी चळवळीचा अवलंब केला पाहिजे, असं ते आपल्याला या ठिकाणी सांगतात. एकच उघड उपाय त्यांना या ठिकाणी दिसून येतो, आढळून येतो, तो म्हणजे सहकारी चळवळ. आणि पुढे जाऊन ते आपल्याला असंही सांगतात की ज्या ज्या ठिकाणी हे अज्ञान, दारिद्र्य किंवा अविचार दुर्गुण माजलेले आहेत तिथे सहकार चळवळ ही उपयोगाची ठरू शकते. म्हणजे शेतकऱ्याला अदूरदर्शी, अज्ञानी आणि त्याचबरोबर दरिद्री असं समजलं जातं. तर म्हणून ज्या ठिकाणी हे अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, गरिबी आहे किंवा ज्या ठिकाणी अविचार माजलेला आहे, दुर्गुण माजलेले आहेत त्या ठिकाणी फक्त सहकार चळवळच उपयोगाची ठरू शकते, असं ते आपल्या भाषणातून याद्वारे सांगू इच्छितात. त्याचबरोबर पुढे जाऊन ते असं म्हणतात की सहकारी चळवळींमुळे जर्मनी असेल, डेन्मार्क असेल, हॉलंड असेल या प्रकारे अजून इतर देशांचा सुद्धा विकास झालेला आहे. सहकारी चळवळींद्वारे जर या इतर देशांचा विकास घडून येऊ शकतो तर आपल्या देशाचा विकास सहकारी चळवळीमुळे का नाही घडून येणार, असं ते या ठिकाणी इतरांना सांगू इच्छितात. त्यांच्या निरीक्षणातून त्यांनी हे नोंदवलेलं आहे की जर्मनी असेल, डेन्मार्क असेल, हॉलंड असेल किंवा इतर अनेक प्रकारचे देश असतील त्या देशांचा विकास हा सहकारी चळवळींमुळे झालेला आहे. आणि म्हणून ते याद्वारे या सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींना सुद्धा सूचित करू इच्छितात की आपलं हे जे सहकारी चळवळीद्वारे सुधारणा करण्याचं लोण आपण हाती घेतलेलं आहे, हे सुधारणेचे लोण हे खेड्यापाड्यापर्यंत आपण पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे. सुधारणेचे लोण खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकारी मंडळ्या स्थापन करणे हाच त्यावरचा एक रामबाण असा उपाय आहे. सहकारी मंडळ्या आपण स्थापन केल्याच पाहिजेत. जर आपल्याला शेतकऱ्यांच्या अडचणी निवारण्याचं काम करावयाचं असेल, अडचणी त्यांच्या सोडवायच्या असतील तर यासाठी सहकारी मंडळ स्थापन करणे हाच एक रामबाण उपाय आहे. आणि तो रामबाण उपाय आपण या ठिकाणी अवलंबला पाहिजे आणि खेड्यापाड्यापर्यंत आपण हे सुधारणेचं लोण पोचवलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात खेड्यापाड्यापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आपल्याला सहकार चळवळ ही राबवता आली पाहिजे, सहकारी मंडळं स्थापन करता आली पाहिजे आणि ती तुम्ही करावीत. आपापल्या भागांमध्ये जाऊन तुम्ही सहकारी मंडळांचं किंवा सहकारी संस्थांचं जे काही उपयोजन आहे, नियोजन आहे किंवा सहकारी चळवळीमध्ये जे काही विचार मांडले गेलेले आहेत, जे आधुनिक तंत्रज्ञान त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे ते तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि सहकारी मंडळांचे प्रतिनिधी म्हणून ते तुमची एक जबाबदारी आहे, तुमचं एक कर्तव्य आहे. आणि म्हणून खेड्यापाड्यापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत आपल्याला हे सुधारण्याचं लोण पोचवलंच पाहिजे. आणि त्यासाठी एकच महत्त्वाचा रामबाण उपाय आहे, तो म्हणजे सहकारी मंडळ्या स्थापन करणे हाच होय. या जर्मनी वगैरे देशात सहकारी चळवळ म्हणजे एक यक्षिणीची कांडी करून गेली आहे व तिने शेतकरी वर्गाची स्थिती कमालीची सुधारून टाकली आहे. गुण राशीनाशी असा जो दारिद्र्य दोष त्याची त्या देशातून हकालपट्टी झाली असून त्या जागी आता सुख समृद्धी नांदत आहे. शेतकरी वर्ग संतुष्ट झाल्यामुळे राष्ट्रीय सुबत्तेचा पायाच भक्कम झाला आहे. त्यांचा शेतकरी उद्यमशील, काटकसरी व प्रगतिप्रिय झाला आहे. तिकडचे खेडे हे रोमारोमात जिवंत व कर्तबगार आहे असे वाटते. खेड्यापाड्यातील आर्थिक व्यवहार ज्याला अभ्यासावयाचे असतील त्याला या युरोपातील यशस्वी सहकारी चळवळीचा इतिहास अत्यंत बहुमोल वाटेल. या चळवळीच्या पुरस्कर्त्यांना तिकडे प्रारंभाला त्या अडचणी आल्या, तसल्याच अडचणी आज तुमच्या पुढे उभ्या आहेत. त्या अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही गुंतला आहात हे तुम्हाला व माझ्या राज्याला भूषणावहच आहे, असं ते आपल्या भाषणातून सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींना सांगत आहे. म्हणजे पुढे जाऊन ते या सहकारी चळवळीचे फायदे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपल्याला सांगत आहेत. ते म्हणतात की जर्मनीसारख्या इतर देशांमध्ये सहकारी चळवळ ही जी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी वर्गाची स्थिती ही कमालीची सुधारून टाकलेली आहे. शेतकरी हा अधिकाधिक त्या ठिकाणी
प्रगती करत आहे. शेती या क्षेत्रात प्रगती करण्याचं काम प्रत्येक शेतकरी हा करत आहे. शेतकरी वर्गाच्या स्थिती सुधारण्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड हे सुद्धा अनेक प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये जमिनीच्या साऱ्याची आकारणीसाठी त्यांनी सारासार विचाराने केली आहे. जुन्या कायद्यांना सोपे सरळ रूप देऊन त्या अधिक लोकोपयोगी करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी लोकांची प्रगती साधण्यासाठी त्यांनी नवनवीन कायदे सुद्धा केलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ते पुढे म्हणतात की आपला शेतकरी हा उद्यमशील, काटकसरी आणि प्रगतिप्रिय झालेला असून तिकडचे खेडे हे रोमारोमात जिवंत व कर्तबगार झाले आहे असे मला वाटते. माझ्या राज्यातील शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी आज 25 वर्ष झाली. नाना तऱ्हेचे प्रयत्न मी करून पाहिले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच जे आपण बघितलं, महाराजा सयाजीराव गायकवाड हे असे म्हणतात की माझ्या राज्यामधील, माझ्या बडोदा संस्थानामधील शेतकरी वर्गाची स्थिती सुधारावी, अधिकाधिक शेतकरी हा प्रगत होत जावा, त्याची स्वतःची प्रगती व्हावी, त्याला उत्कर्ष साधता यावा, म्हणून मी 25 वर्ष झाले अनेक प्रकारचे प्रयत्न, वेगवेगळ्या तऱ्हेचे प्रयत्न या ठिकाणी करत आहे माझ्या बडोदा या संस्थानामध्ये. आणि त्यामध्ये मी कोणकोणते प्रयत्न केलेले आहेत, तर जमिनीच्या साऱ्याची आकारणी अधिक सारासार विचाराने मी केली. त्याचबरोबर जुने जे काही कायदे मांडले गेलेले होते, जुने जे कायदे लागू करण्यात आलेले होते, या जुन्या कायद्यांना सोपं आणि सरळ रूप देऊन ते अधिक लोकोपयोगी त्यांनी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे जुने जे कायदे करण्यात आलेले होते त्या जुन्या कायद्यांना अधिकाधिक सरळ रूप देऊन, सोपं रूप देऊन ते लोकांच्या अधिकाधिक उपयोगात कसं येतील याकडे त्यांनी आपली दिशा ठरवली. आणि त्या पद्धतीनं त्यांनी लोकांना या कायद्यांचं उपभोग कसा घेता येईल त्याकडे त्यांनी लोकांना वळवलं. लोकांना थोडक्यात या कायद्याचं महत्त्व त्यांनी पटवून देण्याचं काम केलेलं आहे. या जुन्या कायद्यांना सोपा आणि साधं सरळ रूप सुद्धा त्यांनी प्राप्त करून दिलेलं आहे. त्याचबरोबर शेतकरी लोकांची प्रगती साधण्यासाठी त्यांनी नवीन कायदे सुद्धा त्या ठिकाणी लागू केलेले आहेत. नवीन कायदे लागू व्हावेत यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. शेतीच्या कामी उपयोगी पडणारे किंवा शेतकरी लोकांची प्रगती साधण्यासाठी त्यांनी हे नवनवीन कायदे केलेले आहेत. आणि हे जे कायदे त्यांनी केले ते शेतकरी लोकांची हमखास प्रगती साधतीलच असे कायदे त्यांनी या ठिकाणी केले. शेतीच्या कामी उपयोगी पडतील अशा सडका बांधल्या, रेल्वे सुरू केल्या. म्हणजे शेतीच्या कामी उपयोगी पडणारे कोणकोणती कामं त्यांनी या ठिकाणी केली ती थोडक्यात या ठिकाणी मी आपल्या या PPTद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. की शेतीच्या कामासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक सडका बांधल्या. सडका बांधल्या म्हणजे रस्ते बांधले. त्याचबरोबर त्यांनी रेल्वे सुरू केल्या. आणि जरूर तर पाटाचे पाणी शेताला मिळावे म्हणून जिथे जिथे तलाव बांधणे शक्य होते तिथे तिथे ते तलाव त्यांनी बांधले. ते बांधण्याचं काम त्यांनी केलं आणि अजूनही या ठिकाणी तलाव हे बांधले जात आहेत. म्हणजे जिथे जिथे तलाव बांधणं शक्य होतं तिथे तिथे ते तलाव बांधले गेलेले आहेत आणि अजूनही हे तलाव बांधण्याचं काम होतच आहे असं ते आपल्या भाषणाद्वारे 1914 मध्ये व्यक्त करत होते. 14 मध्ये आपलं मनोगत ते या भाषणाद्वारे मांडत होते, व्यक्त करत होते. मग त्यांनी शेतीच्या कामासाठी वेगवेगळ्या सडका म्हणजेच रस्ते बांधले, रेल्वे सुरू केल्या, पाटाचं पाणी शेतीला मिळावं म्हणून अनेक तलाव बांधण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्या भाषण करत असताना त्या काळात सुद्धा हे तलाव बांधण्याचं काम नित्य नियमानं सुरूच होतं. त्याचबरोबर त्यांनी याशिवाय इतरही काही गोष्टी केल्या. त्या म्हणजे मोफत शिक्षणाची सोय सर्व गावातून करून दिली आणि ग्राम वाचनालय सुद्धा त्यांनी सुरू केलेली आहेत. म्हणजे त्यांनी लोकांपर्यंत, प्रत्येक अस्पृश्यापर्यंत सुद्धा किंवा प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि मोफत शिक्षणाची सोय त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली. बडोदा संस्थानामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा त्यांनी मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर गावागावांमध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, ग्रामीण भागांमध्ये त्यांनी वाचनालयं सुरू केली जेणेकरून लोकांना वाचनाचं महत्त्व हे पटायला हवं. अधिकाधिक वाचन केल्यानंतर म्हणजे माणसाला स्वतःचं आरोग्य सुधारायचं असेल, निरोगी राहायचं असेल तर त्यासाठी त्याला व्यायामाची जशी आवश्यकता असते त्याच प्रकारे त्याला स्वतःची बुद्धीही तल्लख ठेवायची असेल, जिवंत ठेवायची असेल तर त्यासाठी त्याला वाचनाचं सुद्धा महत्त्व हे पटलंच पाहिजे. आणि त्याने अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं विचार करण्यासाठी अधिकाधिक वाचन करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं त्यांनी याद्वारे सांगितलं. जसं की म्हटलं जातं, वाचाल तर वाचाल, या पद्धतीचा विचार मांडण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि गावागावांमध्ये वाचनालये सुद्धा त्यांनी सुरू केली, मोफत शिक्षणाची सोय सुद्धा उपलब्ध करून दिली. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे
शेती व व्यापार यांच्याकरता स्वतंत्र खातीच त्यांनी काढून दिली आणि व्यापारविषयक परिस्थितीची संपूर्ण रीतीनं पाहणी देखील त्यांनी करून घेतली. म्हणजे त्यांनी वाचनालयं सुरू केली, शिक्षण प्रत्येकापर्यंत उपलब्ध कसं होईल त्यासाठी मोफत शिक्षण सुरू केलं आणि शेतकऱ्यांसाठी शेती व व्यापार यांच्याकरता स्वतंत्र खाती त्यांनी काढून दिली आणि व्यापारविषयक परिस्थितीची संपूर्ण पाहणी देखील त्यांनी त्या ठिकाणी करून घेतली. त्यामध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. शेतकऱ्यांचा जो कर्जाचा मोठा प्रश्न प्रत्येक वेळी उपलब्ध होत असतो, समोर येत असतो, त्या शेतकऱ्यांच्या कर्जग्रस्ततेचा प्रश्न काही तज्ज्ञांकडे त्यांनी सोडवण्यास दिला आणि त्यांनी नुकत्याच केलेल्या सूचनांचा मी काळजीपूर्वक विचार करीत आहे. हे सर्व प्रयत्न म्हणजे शेतकऱ्यांच्या सुधारणेचा फक्त श्री गणेशा असल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून याद्वारे सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी या अडचणी निवारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी रस्ते बांधले, रस्ते बांधण्याचं काम केलं, रेल्वे सुरू केल्या, पाटाचं पाणी शेतीला मिळावं म्हणून तलाव बांधले, तलाव बांधण्याचं काम नितांत सुद्धा होतं. त्याचबरोबर मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागांमध्ये ग्राम वाचनालयं त्यांनी सुरू केली. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांसाठी विविध खाते काढून दिलीत आणि व्यापारविषयक परिस्थितीची संपूर्ण रीतीने पाहणीसुद्धा केली आणि मुख्य म्हणजे हे सर्व प्रयत्न करणं म्हणजे फक्त या कामाचा श्री गणेशा असल्याचं ते आपल्या भाषणाद्वारे सांगतात. म्हणजे ही जी काही कामं मी या ठिकाणी हातात घेतलेली आहे ती फक्त माझ्या कामाची एक प्रकारे सुरुवात आहे, प्रारंभ आहे, श्री गणेशा आहे असं ते आपल्या भाषणाद्वारे सांगतात. अजून कितीतरी प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे हे जे प्रश्न आहेत हे पुरेसे नाहीत तर मला अजून कितीतरी प्रश्न सोडवायचे आहेत असं ते आपल्या भाषणातून सांगत आहेत. केल्या प्रयत्नांचा फायदा प्रजेला कितपत झाला हे इतक्यातच कळण्यासारखं नाही. म्हणजे मी जे काही प्रयत्न केलेले आहेत या प्रयत्नांचा फायदा हा शेतकऱ्यांना किती प्रमाणात झाला त्याचं ज्ञान हे मला आत्तापर्यंत तरी अजून झालेलं नाही. परंतु माझं हे काम म्हणजे फक्त एक प्रकारचा श्री गणेशा आहे, माझ्या कामाची ही सुरुवातच आहे. त्याचा फायदा प्रजेला किती झाला हे मी आत्ताच सांगू शकत नाही, ते इतक्यात कळण्यासारखं सुद्धा नाही. तथापि योग्य कालानंतर याच मार्गाने माझ्या प्रजेचा सांस्कृतिक दर्जा उच्च प्रतीचा होऊ शकेल अशी मला खात्री आहे. म्हणजे माझ्या प्रजेचा सांस्कृतिक दर्जा जो काही आहे तो नक्कीच उच्च प्रतीचा होईल अशी मला खात्री आहे असं मत या ठिकाणी ते व्यक्त करत होते, खात्री व्यक्त करत होते. परंतु त्याला केवळ हेच मार्ग पुरेसे नाहीत. म्हणजे मी जे काही मार्ग तुम्हाला या ठिकाणी सांगितले, मी जे काही सुधारणा केल्या, सहकारी मंडळांद्वारे मी ज्या काही उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न केला, फक्त एवढेच मार्ग त्यासाठी पुरेसे नाही तर आपण शेतकऱ्यांचे प्रत्येक प्रश्न हे समजून घेणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि वैयक्तिक जीवनाच्या पलीकडे जे समष्टी जीवन असते त्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे व केवळ वैयक्तिक दृष्टीने नव्हे तर समष्टी रूपाने किंवा ग्रामीण दृष्टीने तुम्ही विचार करण्यास शिकलं पाहिजे. तरच या सुधारणेच्या मार्गाचा उपयोग होणार असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ते आपल्याला सांगतात की हे जे वेगवेगळ्या उपाययोजना आपण करत आहोत किंवा मी जे काही वेगवेगळ्या प्रकारचं कार्य करत आहे हे एक प्रकारची फक्त यासाठी सुरुवात आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना किती होईल हे आत्ता सांगणं खूप कठीण आहे, इतक्यातच मी हे सांगू शकणार नाही असं ते म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आपल्याला सांगतात की फक्त वैयक्तिक जीवनाकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही तर वैयक्तिक जीवनाच्या पलीकडे असलेल्या समष्टी जीवनाचा आपण विचार केला पाहिजे. संपूर्ण समुदायाचा, सामाजिकतेचा आपण विचार केला पाहिजे आणि सामाजिक भान आपण लक्षात घेऊन वैयक्तिक जीवनापेक्षा समष्टी जीवनाकडे आपण समष्टी जीवन किंवा त्या सुधारणा सामुदायिक स्वरूपात कशा होतील त्याकडे आपण लक्ष देणं हे तितकंच जास्त गरजेचं असल्याचं आपल्या भाषणाद्वारे ते आपल्याला सांगत आहेत. पुढे जाऊन महाराजा सयाजीराव गायकवाड हे आपल्याला असं सांगतात की सहकारी चळवळ जी आपण स्थापन करणार आहोत, सहकारी चळवळ स्थापन करणं, सहकारी मंडळ स्थापन करणं हा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठीचा रामबाण उपाय आहेच. परंतु या सहकारी मंडळांची स्थापना झाल्यानंतर, सहकारी चळवळी सुरू झाल्यानंतर त्या सहकारी चळवळीचे मुळात फायदे कोणते आहेत, त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार आहे, त्याचे कोणकोणते फायदे होणार आहेत, मग ते आर्थिक फायदे असो किंवा त्याचबरोबर ते इतर नैतिक फायदे सुद्धा असतील किंवा सामाजिक दृष्ट्या सुद्धा काही फायदे होत असतील तर ते फायदे हे कोणत्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार आहेत, कोणकोणते फायदे शेतकऱ्यांना होणार आहेत, कोणकोणता उपभोग त्यांना घेता येणार आहे ते सुद्धा आपल्या भाषणाद्वारे ते या ठिकाणी सांगत आहेत. म्हणजे फक्त आर्थिक अडचणींचं निवारण करण्यासाठीचे
उपाययोजना ते या ठिकाणी सांगत नाहीत, तर त्या उपाययोजनांचा अवलंब केल्यानंतर किंवा सहकारी मंडळ स्थापन केल्यानंतर आपल्याला नक्कीच फायदे कोणकोणते होणार आहेत ते सुद्धा ते याद्वारे आपल्याला सांगत आहेत. सर्वप्रथम आर्थिक फायदे कोणकोणते होणार आहेत ते या ठिकाणी आपल्या भाषणाद्वारे ते सांगतात. ते म्हणतात, इतरात नाहीत असे काही विशिष्ट गुण किंवा प्रभाव सहकारी चळवळीत आहेत. एरवी जो शेतकरी पूर्वापार पद्धतीने थोड्याशा उसनवारी करता सावकाराचं घर पाहत असे व जबर व्याज भरीत असे, तोच शेतकरी या चळवळीमुळे आपल्या पतीवर माफक दराने सहज पैसे घेऊ शकतो. पूर्वी शेतकऱ्याला आपला माल योग्य वेळी व योग्य ठिकाणी विकला जाऊन त्याची पुरेपूर किंमत शेतकऱ्याच्या पदरात पडते. म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याला जे काही ते याद्वारे आपल्याला सांगतात की इतरांमध्ये नसलेले किंवा काही विशिष्ट गुण प्रभाव सहकारी चळवळीत आहेत आणि एरवी जे शेतकरी पूर्वापार पद्धतीने थोड्याशा उसनवारी करता सावकाराचं घर पाहत असायचे. म्हणजे सावकाराकडे त्यांना प्रत्येक वेळी थोडीशी काही अडचण आली की सावकाराकडे जावं लागत असे. थोड्याशा उसनवारी करता सुद्धा त्यांना सावकाराकडे जाऊन पैसे मागावे लागत असायचे आणि त्यासाठी जबर व्याज सुद्धा त्यांना भरावं लागत असायचं. म्हणजे काही दिवस झाले ते जर त्यांनी जी उसनवारीने पैसे घेतलेले असायचे ते जर ते त्या ठराविक कालावधीमध्ये परतफेड करू शकले नाहीत तर त्यांच्या दारावर सावकार हा येऊन थांबायचा आणि अधिक प्रमाणात व्याज त्यांच्याकडून मागून घ्यायचा. हे व्याज मात्र ते त्या ठिकाणी व्याजाची परतफेड पूर्ण प्रमाणात करू शकत नव्हते. परंतु या चळवळींमुळे आपल्या पतीवर माफक दराने शेतकरी हा सहज पैसे घेऊ शकतो. हा एक सर्वात मोठा फायदा शेतकऱ्याला आहे. पूर्वी शेतकऱ्याला आपला माल योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी विकला जाऊन त्याची पुरेपूर किंमत शेतकऱ्याच्या पदरात पडत असायची. पुढे जे काही आर्थिक फायदे शेतकऱ्याला या सहकारी मंडळांद्वारे होणार आहेत ते या ठिकाणी नोंदवलेले आहेत. शेतीसाठी किंवा घरकामासाठी लागणारे जिन्नस त्याला घाऊक भावाने मिळवून देणे. हे जे आर्थिक फायदे या ठिकाणी नोंदवलेले आहेत ते म्हणजे शेतीसाठी किंवा घरकामासाठी लागणारे जिन्नस त्याला घाऊक भावाने मिळवून देणे. म्हणजे कमीत कमी दरामध्ये कमीत कमी पैशांमध्ये त्याला शेतीसाठी आणि घरकामासाठी लागणारं साहित्य उपलब्ध करून दिलं जावं, करू दिलं जातं. या सहकारी चळवळींच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत त्याला घरकामासाठी आणि शेतीसाठी लागणारं साहित्य जे काही असेल, जिन्नस जे काही वस्तू असतील वेगवेगळ्या त्या त्याला घाऊक भावाने म्हणजे कमीत कमी किमतीत मिळवून देण्याचं काम हे सहकारी संस्थांच्या किंवा सहकारी मंडळांच्या माध्यमातून केलं जातं. हा त्याला एक आर्थिक फायदा आहे. त्याचबरोबर शेती संबंधीचे नवे नवे शास्त्रीय प्रयोग त्याला माहिती करून दिले जातात आणि ते त्याला प्राप्त सुद्धा करून दिले जात असतात. म्हणजे शेती संबंधीचे नाविन्यपूर्ण जे उपक्रम राबवले जात आहेत किंवा शास्त्रीय प्रयोग जे काही केले जात आहे, शेतीमध्ये जे नाविन्यपूर्ण शोध लावले जात आहेत त्याची त्याला लगेचच सहकारी संस्थांच्या माध्यमातून माहिती करून दिली जाते आणि ते त्याला प्राप्त करून देण्याचं काम सुद्धा या सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा पद्धतीने त्यांच्या धंद्याला स्थैर्य आणून देणं वगैरे आर्थिक फायदे सहकारी चळवळीमुळे शेतकऱ्यांना होत असतात. म्हणजे हे जे काही फायदे होतात त्याचमध्ये एक महत्त्वाचा फायदा म्हणजे विमा पद्धतीनं त्या शेतकऱ्यांच्या व्यवसायाला किंवा इतर लोकांच्या उद्योगधंद्याला स्थैर्य प्राप्त करून देण्याचं काम सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलं जातं. हे अनेक प्रकारचे आर्थिक फायदे या ठिकाणी शेतकऱ्याला उपलब्ध करून दिले जातात आणि हे आर्थिक फायदे त्याला नक्कीच या सहकारी मंडळांच्या किंवा सहकारी संस्थांच्या द्वारे झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून सहकारी चळवळीचे हे मुख्य फायदे आहेत. त्याचबरोबर सहकारी चळवळीचेच नैतिक व सामाजिक दृष्ट्या सुद्धा अनेक फायदे आहेत. मग हे कोणकोणते फायदे आहेत तर नैतिक व सामाजिक दृष्ट्याही त्यांना बरेच फायदे आहेत. त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे काटकसर करून पैशांची बचत कशी करावी, पैशांची बचत त्याला करता येते. काटकसर कशा पद्धतीने केली पाहिजे, कोणत्या ठिकाणी कोणता पैसा किती प्रमाणात खर्च केला पाहिजे याची जाणीव या शेतकऱ्यांना सहकारी संस्थांच्या माध्यमातून करून दिली जाते आणि त्याने व्यवस्थित पद्धतीनं नियोजन शेती करण्यासाठी कसं केलं पाहिजे त्या पद्धतीचे प्रगत विचार त्यांना सांगितले जातात आणि म्हणूनच काटकसर करून पैशांची बचत करणं, त्याचबरोबर पतपेढ्यांच्या द्वारे या बचतीचा विनियोग दूरदृष्टीनं करणं. म्हणजे दूरदृष्टी ठेवून पतपेढ्यांच्या द्वारे या बचतीचा विनियोग शेतकऱ्याने कसा केला पाहिजे हे सुद्धा त्यांना याद्वारे शिकवलं जातं. स्वतः बचत केलेल्या पैशांचा त्यांनी कुठे साठा केला पाहिजे, कोणकोणत्या पतपेढ्यांमध्ये त्याने हा पैसा साठवण्याचं काम केलं पाहिजे, कोणत्या ठिकाणी किती पैसा त्यांनी खर्च केला पाहिजे
या महत्त्वाच्या गोष्टींचं नियोजन कसं केलं पाहिजे हे त्यांना सहकारी संस्थांद्वारे शिकवलं जातं. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन दोन गुण शेतकऱ्यांच्या अंगी या चळवळीमुळेच येत असतात. म्हणजे काटकसर करणं आणि पैशांची बचत करणं. मग ही पैशांची केलेली बचत पतपेढ्यांच्या द्वारे या बचतीचा विनियोग दूरदृष्टी ठेवून करणं, हे दोन गुण या सहकारी चळवळीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. याशिवाय जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे दुराचार, मद्यपान, उधळेपणा या दुर्गुणांना आळा बसून शेतकरी वर्ग हा समजूतदार आणि प्रामाणिक व त्याचबरोबर स्वावलंबी होण्यास या चळवळीचा प्रसार सुद्धा कारणीभूत होत असतो, असं महाराजा सयाजीराव गायकवाड आपल्याला या ठिकाणी सांगत आहेत. म्हणजे काटकसर करणं हा शिकतो, पैशांची बचत करणं शिकतो. त्या पैशांची बचत केल्यानंतर त्याचा विनियोग कुठं करायला हवा, कोणत्या पतपेढ्यांमध्ये हा पैसा साठवायला हवा आणि दूरदृष्टी ही कशी ठेवली पाहिजे, हे दोन गुण त्याला आत्मसात होत असतातच. परंतु त्याचबरोबर दुराचार, मद्यपान, उधळेपणा या दुर्गुणांना त्याने कसा आळा घातला पाहिजे हे सुद्धा सहकारी संस्थांद्वारे त्याला सांगितलं जातं. आणि मद्यपान करणं, दुराचार करणं, वेगवेगळ्या वाईट गोष्टी करत असणं, वाईट गोष्टींची सवय जी त्याला लागलेली असते ती बंद करणं, कमी करणं, उधळेपणा, पैशांचा उधळेपणा काही लोकांना करण्याची सवय असते ती कमी करणं, थोडक्यात काय तर या सर्व दुर्गुणांना आळा घालण्याचं काम या सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलं जात असतं. मग या दुराचारांना आळा घालण्याचं काम केलं जातं म्हणजे काय तर शेतकरी वर्गाला समजूतदारपणे काही गोष्टी सांगितल्या जातात, समजवल्या जातात. त्याचबरोबर प्रामाणिक आणि स्वावलंबी त्यांना बनवण्यासाठी ही चळवळच कारणीभूत ठरत असते. म्हणजे प्रत्येक शेतकरी हा प्रामाणिक झाला पाहिजे, त्यासाठी या चळवळींद्वारे काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात. शेतकरी वर्ग हा शेतीला अधिकाधिक विकसित करण्यासाठी, शेती हा व्यवसाय अधिकाधिक सुरळीत चालावा यासाठी जर एवढे प्रयत्न करत असतो तर त्याने दुराचारांकडे लक्ष द्यायला नको असं आणि दुराचारांकडे जर तुम्ही लक्ष देत गेलात, मद्यपानाची, उधळेपणाची जर सवय तुम्हाला लागली तर तुमच्या शेतीचं नुकसान हे कशा पद्धतीनं होणार आहे त्याची जाणीव त्यांना सहकारी संस्थांच्या माध्यमातून करून दिली जात असते. आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रामाणिक बनवण्याचं काम याद्वारे केलं जातं. त्याचबरोबर सुरुवातीला या भाषणाद्वारे जे काही आपल्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक शेतकरी हा परावलंबी होत चाललेला आहे, तो अधिकाधिक प्रमाणात सरकारवर अवलंबून राहत आहे. तर त्याने अवलंबून न राहता प्रत्येक शेतकऱ्याने स्वावलंबी व्हायला हवं, यासाठी सहकारी संस्था, सहकारी मंडळं हे सुद्धा प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच या चळवळीचा जो काही प्रसार केला जात आहे त्यासाठी ही सुद्धा काही महत्त्वाची कारणं ही सहकारी चळवळ कारणीभूत आहे. हे जे महत्त्वाचे विचार प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवले जात आहेत त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे सहकारी चळवळ. आणि म्हणून सहकारी चळवळीचे हे महत्त्वाचे काही विविध फायदे आहेत. त्याचबरोबर नैतिक आणि सामाजिकदृष्ट्या याशिवायही काही महत्त्वाचे फायदे आहेत. ते म्हणजे एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, ही जी काही उक्ती आहे ती उक्ती प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम, हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सहकारी चळवळीच्या माध्यमातूनच केलं जातं. एकमेकास सहाय्य करण्यास, मदत करण्यास ही सहकारी चळवळ आपल्याला शिकवत असते. आणि त्याचबरोबर पुढे जाऊन पूर्वी जिथे दुही व मत्सर माजला असेल तिथे सुख शांती सुद्धा या सहकारी चळवळीच्या माध्यमातून नांदवण्याचं काम केलं जातं. म्हणजे एकमेकास सहाय्य करण्याचं जे काही काम आहे ते ही सहकारी चळवळच आपल्याला शिकवत असते. त्याचबरोबर पूर्वी ज्या ज्या ठिकाणी दुही किंवा मत्सर माजला असेल, म्हणजे सुरुवातीला मागच्या तासिकेमध्ये आपण जे बघितलं की महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणतात की आर्थिक अडचणी ज्या काही शेतकऱ्यांसमोर येत असतात त्या आर्थिक अडचणी भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये कुरबुरी होत असतात, वादविवाद होत असतात, कलह होत असतात, भांडणं होत असतात. कुटुंबामध्ये, भावाभावांमध्ये जे काही वाद होत असतात, भांडणं होत असतात, त्यामुळे शेती ही वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागली जात असते. आणि त्याचे अनेक तुकडे झाल्यामुळे शेतकऱ्याला पुरेसं उत्पन्न मिळत नाही आणि ते त्याला निश्चित सुद्धा नसतं की आपल्याला यावर्षी किती उत्पन्न होणार आहे, त्याचं त्याला नियोजन व्यवस्थित पद्धतीनं करता येत नसतं. आणि म्हणूनच शेतकरी वर्गाने दुही आणि मत्सर जर त्या ठिकाणी माजला असेल तर त्या ठिकाणचा हा दुही, मत्सर, भांडणं कमी करण्याचं काम आणि त्या ठिकाणी सुख शांती नांदावी म्हणून काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत
त्या उपाययोजना करण्याचं काम सहकारी चळवळ किंवा सहकारी संस्था या आपल्या सहकारी मंडळांच्या माध्यमातून करत असतात. आणि म्हणूनच सुखशांती सुद्धा या सहकारी चळवळींच्या माध्यमातून नांदत असते. त्याचबरोबर लोकजागृतीचं कार्य उत्तम रीतीनं ही सहकारी चळवळ करत असते आणि त्यामुळे भलभलत्या सामाजिक खर्चांना आळासुद्धा बसतो आणि सामाजिक सुधारणासुद्धा सुकर होत जाते, सुरळीत होत जाते, सोप्या पद्धतीनं होत जात असते. लोकजागृतीचं, जनजागृतीचं महत्त्वाचं कार्य, महत्त्वाचं काम हे सहकारी चळवळींच्या किंवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून केलं जात असतं. त्याचबरोबर सामाजिक खर्चांना सुद्धा याद्वारे आळा बसतो. सामाजिक खर्च जो काही जास्त प्रमाणात केला जात असतो तो खर्च कमी प्रमाणात कसा करायला हवा यासाठी या सहकारी चळवळी लोकांना, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या उपाययोजना सांगत असतात आणि या सामाजिक खर्चांना, इतर वायफळ खर्चांना याद्वारे आळा बसवला जातो आणि सामाजिक सुधारणा सुद्धा याद्वारे सुकर होत जाते, सुलभ होत जाते. साध्या पद्धतीनं या ठिकाणी सुधारणा केली जात असते आणि ही सुधारणा करता करता आपोआप शेतकरी हा प्रगत होत जातो आणि शेतीमध्ये आपोआप उत्कर्ष साधला जात असतो. आणि म्हणूनच परंतु ह्या ज्या काही गोष्टी आहेत या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी मी हे विचार तुम्हा प्रत्येक सहकारी मंडळांच्या प्रतिनिधींना याद्वारे सांगत आहेत, असं महाराजा सयाजीराव गायकवाड या भाषणाद्वारे सांगतात. त्याचबरोबर खेड्यांमधील स्वच्छता, शिक्षण सर्वच कारभार पूर्ण जोमात चालतो आणि त्यात सुधारणा सुद्धा होत असते. हा सुद्धा एक प्रकारचा नैतिक व सामाजिक दृष्ट्या फायदा सहकारी चळवळींच्या माध्यमातून होत असतो. काय फायदा त्यांनी शेवटी या ठिकाणी सांगितलेला आहे की खेड्यांमधील म्हणजे ग्रामीण भागांमधील स्वच्छता, शिक्षण सर्वच कारभार पूर्ण जोमात चालतो आणि त्यात सुधारणा सुद्धा होत जाते. ती फक्त आणि फक्त याच सहकारी चळवळींमुळे. म्हणजे या सहकारी चळवळींमुळे आपल्याला हे जे काही अनेक फायदे होतात ते फायदे आपण आत्ताच नुकतेच बघितलेत. आणि याशिवाय एक महत्त्वाचा फायदा जो प्रत्येकाला होत असतो तो म्हणजे खेड्यांमधील, ग्रामीण भागांमधील, गावागावांमधील स्वच्छता राखली जाते, स्वच्छता होत असते. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकापर्यंत जे शिक्षण उपलब्ध होत नाही ते शिक्षण प्रत्येकापर्यंत उपलब्ध करून देण्याचं काम सहकारी चळवळ हे सुद्धा करत असते. सहकारचा अर्थच आपण बघितलेला आहे की एकमेकांना सहाय्य करण्याचं काम किंवा एकाच विचारसरणीचे अनेक लोक या ठिकाणी एकत्र आलेले असतात आणि आर्थिक उलाढाल करणारी एक संस्था स्थापन केली जाते, तीच सहकारी संस्था होय. आणि म्हणूनच या सहकारी संस्थांद्वारे प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण हे कसं सुलभ पद्धतीनं किंवा मोफत दिलं जाईल यासाठी ही सहकारी संस्था प्रयत्न करत असते. आणि म्हणून खेड्यांमधील स्वच्छता, शिक्षण आणि याशिवाय इतर सर्वच कारभार पूर्ण जोमात चालावा, अधिकाधिक सुरळीत पद्धतीनं चालावा यासाठी अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याचं काम ही सहकारी चळवळ करत असते, असं याद्वारे आपल्याला या भाषणाच्याद्वारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे सांगत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या अनेक सहकारी चळवळीचे अनेक फायदे आहेत. अनेक या फायद्यांचा, या ज्या उपाययोजना याद्वारे राबवल्या जातात त्यांचा फायदा सुद्धा आपण सुद्धा घेतला पाहिजे. सहकारी मंडळांच्या या प्रतिनिधींनी घेतला पाहिजे आणि या निधींनी जर हा फायदा घेतला, या उपाययोजना त्यांनी लक्षात घेतल्या, सहकारी मंडळींचं, सहकारी संस्थांचं महत्त्व हे त्यांना जर त्या ठिकाणी लक्षात आलं तर ते सुद्धा आपापल्या भागांमध्ये जाऊन प्रत्येकापर्यंत, प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत सहकार चळवळीच्या या सुधारणेचं लोण पोचवण्याचं काम करतील आणि याद्वारे नक्कीच आपला विकसनशील भारत हा विकसित भारत म्हणून नावारूपास येईल, असं त्यांनी 1914 मध्ये या ठिकाणी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा येथे भरलेल्या सहकारी मंडळांच्या प्रथम परिषदेमध्ये 20 फेब्रुवारी 1914 रोजी आपल्या भाषणाद्वारे सांगितलेले हे विचार आहेत. आणि हे विचार आजच्या काळात सुद्धा तितकेच तंतोतंत लागू होत असतात आणि म्हणूनच आपल्यासारख्या युवकांनी सुद्धा हे विचार आत्मसात करणं तितकंच गरजेचं आहे. सहकारी चळवळीचे हे फायदे सुद्धा आपण याद्वारे लक्षात घेणं हे गरजेचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. मला असं वाटतं की तुम्हा प्रत्येकाला हे जे काही महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी मांडलेले विचार मी या पाठाद्वारे सांगितलेत ते प्रत्येकाच्या लक्षात आलेच असतील आणि राहिलेले जे काही विचार आहेत ते आपण पुढच्या तासिकेला बघणारच आहोत. जाता जाता एक सुविचार मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. एक सुविचार या ठिकाणी आहे जो जे काही गौतम बुद्ध आहेत, गौतम बुद्धांनी अनेक चांगले विचार आपल्याला ते सांगून गेलेले आहेत. त्यापैकीच एक महत्त्वाचा विचार या ठिकाणी मी घेतलेला आहे. युअर माइंड इज अ मॅग्नेट. इफ यू ऑलवेज थिंक ऑफ ब्लेसिंग you attract more blessings. If you always think of problems, you attract more problems. Always keep
गुड थॉट्स अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह, असं या ठिकाणी बुद्धांनी विचार मांडलेला आहे. हा जो काही विचार या ठिकाणी मांडलेला आहे, युअर माइंड इज अ मॅग्नेट, तुमचं मन हे लोहचुंबकासारखं आहे. इफ यू ऑलवेज थिंक ऑफ ब्लेसिंग्स यू अट्रॅक्ट मोर ब्लेसिंग्स. इफ यू ऑलवेज थिंक ऑफ प्रॉब्लेम्स यू अट्रॅक्ट मोर प्रॉब्लेम्स. तुम्ही जर वारंवार त्या अडचणींचाच विचार करत गेलात तर आपोआप तुम्ही त्या अडचणींकडेच जास्तीत जास्त लक्ष देणार आहेत आणि आपोआप तुम्ही त्या अडचणींकडेच आकर्षित होत जाणार आहेत आणि तुम्हाला असं प्रत्येक वेळी वाटत जाणार आहे की आपल्या आयुष्यात केवळ अडचणीच आहेत, केवळ संकटच आहेत. म्हणून त्या अडचणींकडे लक्ष नाही देता तुम्ही ब्लेसिंग्सकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. ऑलवेज कीप गुड थॉट्स. आणि यासाठी तुम्ही काय करा, जास्तीत जास्त चांगल्या विचारांचा अवलंब आपल्या मनामध्ये करत राहा. आपल्या मनामध्ये चांगल्या चांगल्या विचारांचा विचार जास्त जास्त करत राहा आणि त्या पद्धतीनं तुमचं माइंड हे कायम तुम्ही हॅप्पी ठेवत राहा. ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह म्हणजे नेहमी तुम्ही सकारात्मक राहा. नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार आत्मसात करू नका आणि सकारात्मकतेकडे आपली वाटचाल तुम्ही प्रत्येकानं केली पाहिजे. ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह अँड कीप स्माइलिंग, असा हा विचार जो बुद्धांनी मांडलेला आहे तो विचार आपण प्रत्येकाने आत्मसात करावा. तरच विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनात आपण आनंदी राहू. नाहीतर प्रत्येक वेळी आपण जर अडचणींचा संकटांचाच विचार करत गेलं तर आपण त्या अडचणींकडे संकटांकडे कायम आकर्षित होत जाणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाने या चांगल्या विचारांचा आपल्या आयुष्यामध्ये कायम विचार करत राहा. त्या चांगल्या विचारांवर विचार करून त्या पद्धतीनं त्या विचारांचं अवलोकन करून त्या विचारांचं अवलंबन आपल्या जीवनामध्ये करा. प्रत्येकाने स्वावलंबी व्हा आणि स्वावलंबी पद्धतीनं स्वाभिमान ठेवून प्रत्येकाने आपलं आयुष्य हे अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं जगायला शिका. ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह, कायम सकारात्मक राहा. नकारात्मकता आपल्यामध्ये येऊ देऊ नका आणि ऑलवेज कीप स्माइलिंग, नेहमी हसत राहा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.